नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज 21 ऑगस्ट आहे. राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरताना आपल्याला दिसणार आहे. तसंच आपण पाहू शकता सध्या सायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरात आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पोहोचलेलं आहे. ऑफस्वर्ड ट्रफ सध्या उत्तर भारतच्या भागामध्ये ॲक्टिव्ह आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सध्या आजपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. ऑफस्वर्ड ट्रफ बनलेली आहे कोकण किनारपट्टीपासून दक्षिण भारतच्या भागामध्ये आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला हवामान प्रणाल्या सक्रिय कमी दिसत आहेत आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा जोर अनेक जिल्ह्यातून ओसरताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही सॅटेलाइट इमेज बघितली तर तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये काल रात्री उशिरा हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राचा तर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका पाऊस झालेला आहे. कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा मिळालेला आहे. इकडे पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये सध्या ढगांची वाटचाल वाढलेली आहे आणि शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये परत कमी दाबाचं क्षेत्र बनण्याची आहे. सध्या हवामान केंद्राकडून याबद्दलचं कुठलंही अपडेट नाही आलेलं आहे, पण शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत की बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये परत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकते आणि याचं कारणामुळेच महाराष्ट्रामध्ये परत 26, 27, 28 तारखेच्या आसपास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. म्हणजे गणरायाच्या आगमनासोबतच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. नक्कीच साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुम्हाला याबद्दलचे अपडेट देणार आहोत. यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, जर आपण पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या 24 तासांमध्ये इकडे जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर इकडे गोंदिया, नागपूर, वर्धा, तसंच अमरावतीचा उत्तर भाग, तसंच बुलढाणा आणि अकोल्याचा काहीसा उत्तरचा भाग, या भागामध्ये हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. अतिउत्तरी भागामध्ये मध्यम पावसाचे सरी आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये सक्रिय पाहायला भेटू शकतात. काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज या भागामध्ये असणार आहे. तर अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे. तसंच आपल्याला हलक्या पावसाचे सरी इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात. हलका किंवा किंचित काही ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. बाकी काही मोठा पाऊस या भागामध्ये पडणार अशी शक्यता कमीच दिसत आहे. तसंच जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला आणि वाष्पाचा पुरवठा अनेक भागामध्ये चांगला असला तर आपल्याला यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये हलके ढग निर्माण होऊन काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते दुपारनंतर, किंवा काही भागामध्ये आयसोलेटेड पॅचेसमध्ये असे पावसाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडताना आपल्याला दिसू शकते. अशी परिस्थिती सध्या वाशिम, बुलढाणा आणि अकोल्याच्या आसपासच्या भागामध्ये असू शकते. एखादी ठिकाणी हलका पावसाचा ढग बनू शकते आणि काही वेळासाठी मध्यम किंवा हलका पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. बाकी पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तसंच आज मुसळधार ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. पालघर, तसंच इकडे घाटमाथ्याचा पुण्याचा भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये असणार आहे. तर या भागामध्ये कायम असा पाऊस आपल्याला पाहायलाच भेटणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा उरलेला भाग बघितला तर प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, तसंच जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, इकडे धाराशिव, लातूर आणि सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. अशी शक्यता हिंगोलीच्या भागामध्ये सुद्धा असणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे. नाशिकच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, पण नाशिकच्या अंतर्गत भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. हलका पाऊस झाला तर किंचित एखादी ठिकाणी होणार, बाकी पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे या भागामध्ये. तर आजपासून राज्यामध्ये अधिकांश भागात कोरडे वातावरण असणार आहे. तर आता नक्कीच आहे की शेतकऱ्यांनी शेतातले कामं आटपून घ्यावे, कारण आता येणाऱ्या दिवसामध्ये परत आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. खास करून विदर्भाच्या भागामध्ये हा पावसाचा जास्त तडाखा पाहायला भेटू शकते. नक्कीच आहे, याबद्दलचा अपडेट आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला याबद्दलचा अंदाजा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.